आम आदमी पक्षाच्या राज्य असलेलं म्हणजे पंजाबमध्ये जे सरकार आहे आम आदमी पक्षाचं, त्या ठिकाणी पेपर लीक झालेला आहे आणि म्हणून फार्मसीचा पेपर खरं तर 19 तारखेला लीक झालेला होता, अशा पद्धतीची मागणी किंवा अशा पद्धतीचा आरोप भाजपने केलेला आहे। आणि त्या विरोधामध्ये खरं तर जे शिक्षण मंत्री आहेत पंजाबचे हरजोत सिंग बैस यांनी राजीनामा दिला पाहिजे अशा पद्धतीची मागणी या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केल्याचं आपल्याला बघायला मिळते। हातामध्ये अशा पद्धतीचे पोस्टर्स घेऊन हे सगळे कार्यकर्ते आलेले आहेत, घोषणाबाजी या कार्यकर्त्यांकडून केली जाते आहे आणि अरविंद केजरीवाल यांनी शर्म करावी अशा पद्धतीचा आशय या सगळ्या पोस्टर्स वरती लिहिलेला आहे। आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती भाजपचे कार्यकर्ते वर्षा खरं तर फिरोजशाह रोड परिसरामध्ये आलेले आहेत, कारण इथून पुढे 200 ते 300 मीटर अंतरावरती आम आदमी पक्षाचं कार्यालय आहे। मात्र पोलिसांनी तगडा बंदोबस्त जो आहे तो या परिसरामध्ये तैनात केल्याचं आपल्याला बघायला मिळते। दिल्लीचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष हर्ष मल्होत्रा थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी येणार आहेत आणि मग इथून मोर्चा जो आहे तो काढला जाणार आहे। पण यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वर्षा यातला हा आहे की ज्यावेळी मागच्या वेळी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं होतं त्यावेळी रॅपिड ऍक्शन फोर्स असतील किंवा दिल्ली पोलिसांनी ज्या पद्धतीने कारवाई केलेली होती त्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सूचना दिलेल्या आहेत की मोर्चेकऱ्यांवरती कुठल्याही प्रकारचा लाठीचार्ज करू नका आणि तशा पद्धतीचा तगडा बंदोबस्त जो आहे तो तैनात केल्याचं आपल्याला बघायला मिळते। थोड्याच वेळामध्ये मोर्चाला सुरुवात होईल। मोर्चा नेमकं कुठपर्यंत पोलीस जाऊ देतात आंदोलनाकडे आपलं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।